प्रेमी युगुलांसाठीचा हा आठवडा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. व्हॅलेंटाईनच्या आठवड्यात प्रेमी युगुल प्रियकराच्या प्रेमाचा स्वीकार करून पुढे आयुष्यभर साथ देण्याची वचनं देतात. कुटुंबीय समाजाचा विरोध झुगारून लग्न करून आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करतात. पण कधी कधी हाच निर्णय आयुष्याचा घात करणारा निर्णय ठरतो. ज्याच्यासाठी आपले आईबाप सोडून आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात केली त्यानेच पत्नीचा घात केल्याची घटना समोर आली. शेतातल्या चपरात पत्नी एकटी असताना पतीसह सासू आणि सासऱ्यांनी तिला जिवंत जाळले. ही घटना घडली आहे अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील वडगाव मध्ये. नेमकं काय घडलंय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी. साधारण 1.5 वर्षांपूर्वी वडगावचा अनिकेत धनवे आणि उल्हासनगरचे कीर्ती धनवे यांचे प्रेम संबंध जुळले. या प्रेम संबंधानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या आई वडिलांचा आणि समाजाचा विरोध झुगारून दोघांनीही लग्नही केलं. दोघेही नातेसंबंधातील असल्यानं अखेर घरच्यांनी दोघांचंही लग्न लावून दिलं. मात्र पती अनिकेत धनवेच्या आई वडिलांनी कीर्तीला आपली सून म्हणून स्वीकारलं नाही. अखेर लग्नाच्या 1.5 वर्षांनंतर ही कटकट बाहेर निघालीच. घरात स्वयंपाक करीत असताना पती अनिकेत आणि त्याच्या आई वडिलांनी इतर साथीदारांच्या मदतीनं कीर्तीला जिवंत पेटून दिलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. आयुष्याची सुंदर स्वप्न पाहणाऱ्या कीर्तीचा त्याच पतीने घात केला ज्याच्यासाठी तिने आपले आई वडील सोडले. अनिकेत आणि कीर्ती यांच्या लग्नाच्या पूर्वीपासून जवळचे नातेसंबंध होते. प्रेमविवाहानंतर त्यांचं लग्न लावून दिलं. लग्न झालं, मात्र अनिकेतच्या घरच्यांनी तिला आपली सून म्हणून मान्य केलं नव्हतं. अखेर सासरच्या लोकांच्या मनात असलेली खतखत बाहेर आलीच. विशेष म्हणजे ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यावर विश्वास ठेवून आई बापाचं घर सोडलं त्यानेच तिच्या आयुष्याची दोर अशी भयावह कापली की प्रेम करताना माणूस विचार करण्यास कारणीभूत ठरेल अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली. दिनांक 11 तारखेला कीर्ती शेतातील चपरामध्ये स्वयंपाक करत होती. घरामध्ये स्वयंपाक करत असताना पती अनिकेत धनवे, सासू करुणा धनवे आणि सासरा अंकुश धनवे यांनी इतर लोकांच्या मदतीनं तिला जाळून मारले. या प्रकरणी विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंगरक यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या घटनेचा पुढील तपास सध्या पाथर्डी पोलीस करतायत. दरम्यान आजकाल प्रेमविवाह होण्याच्या घटना अधिक घडतायत. कॉलेज असो अथवा तुमच्या कामाचं ठिकाण यामधून जवळीक होणं, तसेच सोशल मीडियावर ओळख झालेल्या ओळखीचं देखील प्रेमात रूपांतर होत आहे. यातूनच एकमेकांची साथ देण्याचं वचन देत लग्न देखील होतात. मात्र मन जुळून आली नाही तर अशा हत्याकांडाच्या घटना देखील समोर येत आहेत. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. अनेक प्रेमीयुगुल एकत्र येत आहेत. अशा घटना पाहता प्रेमीयुगुलांसह त्यांच्या पालकांनी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे. चांगलं वाईट हे आपल्या पाल्याला समजून सांगणं गरजेचं आहे. अशीच काहीची परिस्थिती सध्या निर्माण झाली. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला.